Hello everyone. Today we will learn collective nouns with मराठी meanings. आज आपण समुदाय दर्शक नामे त्याच्या मराठी अर्थासह अभ्यासणार आहोत. बोलताना आपण समुदाय दर्शक असे विशिष्ट शब्द वापरतो. गुरांचा कळप, फुलांचा गुच्छ असे शब्द जसे मराठीत आहेत तसेच इंग्लिशमध्येही आहेत. अशाच काही शब्दांचा अभ्यास करूया. An army of soldiers म्हणजे सैनिकांची फौज. A gang of laborers म्हणजे कामगारांची किंवा श्रमिकांची टोळी. A string of pearls म्हणजे मोत्यांची माळ. A regiment of soldiers म्हणजे सैनिकांची तुकडी. An orchard of fruit trees म्हणजे फळझाडांची बाग. A heap of stones म्हणजे दगडांचा ढीग किंवा ढिगारा. A pair of socks पायमोज्यांची जोडी. A series of events म्हणजे घटनांची मालिका. A pile of books म्हणजे पुस्तकांचा ढीग. A library of books म्हणजे पुस्तकांचे ग्रंथालय. A gang of thieves म्हणजे चोरांची टोळी. A crowd of people म्हणजे लोकांची गर्दी. A bunch of grapes म्हणजे द्राक्षांचा घड किंवा घोस. A bouquet of flowers म्हणजे फुलांचा गुच्छ. A zoo of wild animals म्हणजे जंगली प्राण्यांचे प्राणी संग्रहालय. A troop of soldiers म्हणजे सैनिकांचे पथक. A squadron of aeroplanes म्हणजे विमानांचा ताफा. A pile of cloth म्हणजे कपड्यांचा ढीग. A hive of bees म्हणजे मधमाशांचे पोळे. A heap of wood म्हणजे लाकडाचा ढीग किंवा ढिगारा. A file of papers म्हणजे कागदपत्रांची फाईल. A bunch of bananas म्हणजे केळीचा घड. A flock of tourists म्हणजे पर्यटकांचा समूह. A team of players म्हणजे खेळाडूंचा संघ. A range of mountains म्हणजे पर्वतांची रांग. A web of spiders म्हणजे कोळ्यांचे जाळे. A head of deer म्हणजे हरणांचा कळप. A galaxy of stars म्हणजे तारकांची आकाशगंगा. A collection of stamps म्हणजे तिकिटांचा संग्रह. A cluster of fruits म्हणजे फळांचा समूह किंवा घोस. A bunch of keys म्हणजे चाव्यांचा जुडगा. A fleet of ships म्हणजे जहाजांचा ताफा. A stock of books म्हणजे पुस्तकांचा साठा. A set of tools म्हणजे साधनांचा किंवा उपकरणांचा संच. A quiver of arrows म्हणजे बाणांचा भाता. A herd of cattle म्हणजे गुराढोरांचा कळप. A flock of birds म्हणजे पक्ष्यांचा थवा. A family of members having blood relation म्हणजे रक्ताचे नाते असलेल्या सदस्यांचे कुटुंब.
अ चेन ऑफ माउंटेन्स म्हणजे पर्वतांची शृंखला. अ कॅचे ऑफ आर्म्स म्हणजे शस्त्रास्त्रांचा साठा. अ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे संचालकांचे मंडळ. ॲन अल्बम ऑफ फोटोज म्हणजे फोटोंचा अल्बम. अ सोसायटी ऑफ पीपल म्हणजे लोकांचा समाज. अ फॉरेस्ट ऑफ ट्रीज म्हणजे झाडांचे जंगल. अ सेंच्युरी ऑफ इयर्स म्हणजे वर्षांचे शतक. ॲन आर्मी ऑफ ॲन्ट्स म्हणजे मुंग्यांची फौज. अ पिंच ऑफ साल्ट म्हणजे चिमूटभर मीठ. अ पॅक ऑफ कार्ड्स म्हणजे पत्त्यांचा गठ्ठा. अ बँड ऑफ म्युझिशियन्स म्हणजे संगीतकारांचे पथक. अ कोड ऑफ लॉज म्हणजे कायद्याची संहिता.